एसपी प्लॅन यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलो आहोत मुक्काम पोस्ट आरेफाटा, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। कोकणचे कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदमबुवा यांची आज दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी तिसरी पुण्यतिथी आरेफाटा येथे साजरी करण्यात आली। ते खयाल गायिकेत देवाचे तडफदार बुवा होते। मालवणी भाषेत गवळणी व गजरांच्या माध्यमातून लोकांना खळखळून हसवले। अशा या महान बुवांना शतशः प्रणाम। जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी। आता मी एक सोलवासी आमच्या सगळ्यांचे भजनी दैवत, सुप्रसिद्ध भजनकार, भजन सम्राट, महाराष्ट्र शासनाने सुद्धा कोकण कलाभूषण पुरस्कार देऊन गौरव केला। असं आमचं सगळं भजनी दैवत त्यांच्यावर एक थोडक्या शब्दामध्ये केलंय गाणं। जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम, जय जय राम, आमचे गुरुदास, आमचे गुरुदास, आमचे गुरुदास, आमचे गुरुदास, आमचे गुरुदास होते प्रेमाला सोजवाळ आणि गुणवान, आणि गुणवान। त्याने गाजविले, त्याने गाजविले, त्याने भजनाचे मैदान, त्याने भजनाचे मैदान, त्याने गाजविले, त्याने भजनाचे मैदान, त्याने गाजविले, त्याने गाजविले, त्याने भजनाचे आमचे गुरुदास, आमचे गुरुदास, आमचे गुरुदास, आमचे गुरुदास, आमचे गुरुदास होते प्रेमाळ सोजवाळ आणि गुणवान, आणि गुणवान। जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी।
देवांच्या देवगडात बघा कदंबाचा जन्म देवांचा घर देवगड आमचे राजाभाऊ समर्थ सांगतात त्या देवांच्या देवगडात त्यांचा जन्म झाला आणि भजनाचं दैवत बनले आणि ह्या संपूर्ण सिंधुदुर्ग नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भजनी बुवांचं पहिलं स्मारक म्हणून या आरे फाट्यावर वळवंडे तिच्यावर आमच्या गुरुदासाचं झालं हे सौभाग्य आमचं आहे. जन्म झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवांच्या देवगडात जन्मभूमी आरे कर्मभूमी मुंबई रमले हरिभजनात जन्म झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवांच्या देवगडात जन्मभूमी आरे कर्मभूमी मुंबई रमले हरिभजनात हरिओम ध्वनीचा उच्चार करुनी होई भजनाला सुरुवात होई भजनाला सुरुवात ज्ञानी गाजवी भजनाचे मैदान जय राम जय राम जय राम कृष्ण हरी पोट भरून हरिनामाची भजनी पोट भरून हसविले भजन पोट भरून हसविले रसिक जना पोट धरून हरिनामाची भजनी पोट भरून हसविले रसिक जना पोट भरून कोकण कलाभूषण भजन सम्राट महाराष्ट्राने गौरविले पोट धरून हरिनामाची भजनी पोट भरून हसविले रसिक जना भजन करण्याची पद्धत होती. बोला एकदा मी फोन केला होता माझा जास्त परिचय नाही होता मला म्हटलं बुवा रागाची काहीतरी मला माहिती पाहिजे हो माका म्हणाले कसली रागाची माहिती आपला भजन कसा माहिती आहे आपण रात्रीचे भजना करतो गणपती भजना करतो जर आम्ही एखाद्या माणसाला 10 टायमिंग दिलो भजनाचो गणपतीची भजना माहिती आहे रात्रभर भजन असतं जागराचा भजन करतो आणि सांगितल्याने आमच्याकडे 15 मिनिटं भजन करा म्हणजे जगताप म्हणाले जाय पण त्यांच्या म्हणजे मेन भजन त्यांच्याकडे जाय पण आमका 12-1 वाजलो म्हणजे 1 वाजता त्यांच्या घरात आम्ही भजन करताना भजन असा करू भया असे राग होये ओळख झोपलेली माणसं असतात सगळी उसळ तयार करून झोपलेली असतात भजन सुरुवात केल्यानंतर ओळख म्हणजे खोलीत झोपलेली माणसा उठान येऊन घुमऱ्यावर बसावई असा आपला खळखळीत भजन व्हाया ही कदंबाची कदंबाचं सांगणं होतं आणि त्या पद्धतीमध्ये कदंब भजन करत होते या 6 वाजता कार्यक्रम सुरुवात झाली कार्यक्रमाला बुवांचा शेवटचा ज्ञानेश्वर माऊली गजर होईपर्यंत सुरुवातीला जे भजनी असायचे रसिक असायचे ते शेवटपर्यंत जसेच्या तसे थांबवण्याची क्षमता फक्त आमच्या गुरुदासांमध्ये होती आणि त्यांना फक्त सहकार्य हे 2 आपल्या कोकणाचे सुपुत्र भजन महर्षी परशुराम बुवा पांचाळ आणि भजन रत्न विलास बुवा पाटील यांची त्यांना साथ संगत लाभली आणि हा भजनी वारसा आता चालू राहिला म्हणून म्हटले बघा पोट धरून हरिनामाची भजनी पोट भरून हसविले रसिक जना कोकण कलाभूषण भजन सम्राट महाराष्ट्राने गौरविले अर्धांगिनी पौळी मेच्या चंद्राला अर्धांगिनी पौळी अर्धांगिनी पौळी मेच्या चंद्राला भजनी बुवानी असं भजन केलं पाहिजे आपल्या कुटुंबाला अभिमान वाटला पाहिजे आपल्या गावाचं नाव लौकिक झालं पाहिजे आपल्या वाडीचं नाव लौकिक झालं पाहिजे आज नितीन कदम त्यांची नात
अहो स्मारक उभारणी केली त्यावेळी त्यांना फक्त समजलं पहिल्याच नोकरीला गेल्या आणि पहिला पगार किती वेळाला माहिती नाही. पहिल्या पगाराचं पॉकेट आणलं आणि आपल्या आजोबांच्या स्मारकासाठी त्याने गौरवाने अभिमानाने आपल्या स्वाधीन केलं. त्या कुटुंबाला अभिमान वाटला पाहिजे. आमचे बुवा काहीतरी होते, काय काय जण सांगतात आमचा स्मारक होतं नाही, असं विचारात करायचं नाही. व निदान आपल्या बायका पोरांनी आपल्या नंतर पश्चात निदान घरात फोटो तरी लाव अशी बदलावण करू म्हणून म्हटलं बघा काशीराम ज्ञानदेव अनागिनी पौर्णिमेच्या चंद्राला लावली साऱ्या कुटुंबाची साथ, लावली साऱ्या कुटुंबाची साथ. भगवान बघा काशीराम कदम बुवा आमचे कैलासवासी माफ करा. सुरुवातीला आम्ही विचार केला होता पण या ठिकाणी आठवण झाली. माफ करा रविलाल बुवा. एक आपल्या ज्ञानदेव चव्हाण म्हणून आठवण झाली की कार्यक्रमाच्या अगोदर कोरोना काळामध्ये आमच्या भजनी क्षेत्रातील अनेक भजनी कलावंत भजनी बुवा म्हणा त्याच्यात बळी पडले आहेत आणि देवाच्या झाली. त्याच्यात आमचे गुरुवर्य ज्ञानदेव चव्हाण बुवा आमच्या कदंबाचे शिष्य ज्येष्ठ श्रेष्ठ बुवा होते. तसेच काशीराम कदम बुवांचे एकदम जवळचे एकदम गावातले. तर असे अनेक भजनी कलावंत देवाच्या झाली. त्यांना आपण उभे राहूया उशिरा का होईना त्यांना आपण एक तर त्यांना आपण एक श्रद्धांजली पण वाहूया. पण आता गजर झाला सत्कार करणार त्या टायमाला आपण होऊया. धन्यवाद. काशीराम ज्ञानदेव लक्ष्मण भगवान दास गेले अनेक आधी अभंग गवळण भारुड अध्यात्माचे ज्ञान भाग पहाडी आवाज घुमू लागला पहाडी आवाज घुमू लागला विजय भगवानाची साथ विजय भगवानाची साथ पाटील पांचाळुवांचा भजनी मेळा रंगला चंद्राच्या त्या चांदण्यात भजन रसिक तल्लीन झाला कदम पाटील पांचाळुवांचा भजनी मेळा रंगला चंद्राच्या त्या चांदण्यात भजन रसिक तल्लीन झाला गुरुदासात रामन झाले गुरुदासात रामन झाले स्मारक रूपाने अरे भाज्यावर स्मारक रूपाने अरे भाज्यावर आमचे गुरुदास आमचे गुरुदास आमचे गुरुदास आमचे गुरुदास होते प्रेमाला बोलवाला आणि गुणवान आणि गुणवान
चरणी 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 गुरु चरणी ठेविता भाव गुरु चरणी ठेविता Thank you.
गुरुपादी एक उत्कृष्ट संगीतकार होते आणि संगीत शिकलेले होते. विशेष म्हणजे ते संगीत विशारद होते. चांगल्या प्रकारे ख्याल गायकी त्यांची डबलबारी हाफकिनमध्ये झाली. त्यावेळी जरा रागधारीचं पांचाळ आणि आपल्या भाषेत डबलबारी चालतं ते. त्यावेळी चंद्रकांत कदम आणि त्या ठिकाणी ख्याल गायकी सादर करून मी काय शिकलो हे दाखवलं. म्हणजे रागात भजन कसं असावं काय असावं त्याच्या पलीकडे त्यांचा अभ्यास होता. म्हणून आतापर्यंत त्यांनी मैदान गाजवलं. आणि आतापर्यंत जे लोकांना हवं ते त्यांनी दिलं का तर तेवढं त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं. अभ्यास आध्यात्मिक होता. म्हणजे आमच्यासाठी तशी पांडुरंगाची वारी असते तशी आमची गुरुदास वारी नाही का बोल. आणि ह्या गुरुदास वारीची आम्ही वारकरी 17 वर्ष या ठिकाणी येऊन गुरुदासांची सेवा करण्याचं अंगीकार आहे. त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी येऊन त्यांचं सेवा करत असतो. आणि हा आजचा कार्यक्रम जो भजनाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये आता हा शेवटची भैरवी या रूपाने
या कार्यक्रमाची सांगता करतोय. आजी दिवस धन्य झाला. खरोखर हा आजचा दिवस तुम्ही सर्व मान्यवर म्हणजे कलावंत असू दे तुमचे सर्वांचे पाय या ठिकाणी लागलेले आहे आणि हा दिवस खऱ्या अर्थाने आज भाग्यवान झाला. बघा आजी दिवस धन्य झाला. आजी दिवस धन्य झाला. संत समागम
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.